मंडळी, लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळूबाईच्या शक्तीची. आई माझी काळूबाई 14 सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. डोक्यावर केसांचं टोपलं घेऊन पोलिसाची भूमिका करण्याचा धाडस करायला सज्ज झालाय फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे. आणि आपल्या हुकमी व्यक्तिरेखेत त्याला छळायला येते कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. या दमदार जोडीचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. आय एम हवालदार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. आज नाही टाणा नाना, आज हवालदार आहे ना, आज डिग्निटी वाले कॅरेक्टर आहे. आज टाणा नाना नाही, आज फक्त हेच आहे. 2 वर्षानंतर पहिल्यांदा काहीतरी करायला मिळालंय त्याच्या आईला त्याच्या. नाहीतर 2 वर्ष सतत त्योच अपमान, त्योच शिव्या, लय कट्टाळा आला होता मला. अरे फोन आलाय, तोच शिव्या. हॅलो, MHJ पोलीस स्टेशन, हवालदार गौरव मोरे बोलतोय. त्याच्या आईला त्याच्या. काय खांडेकरचं पाकिट मारलंय? वा वा वा. एक काम करा, ऐका माझं ऐका. त्या खांडेकरात धरा, त्याच्यावरच आरोप लावा की त्याचं पाकिट त्यांनी चोरलंय म्हणून. 2 रट्ट हाना रट्ट त्याला त्याच्या आईला त्याच्या. आज 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 मी लय खुश आहे कारण दिवसाची सुरुवातच खांडेकरच्या नुकसानीनं झाल्या. लय मजा येणार आज, लय मजा. हे का हलते असं? हलते काय एवढं? अरे भूकंप आला काय? कोण आहे तिच्या? कोण आहे? काय हा, मला पाणी द्या पिबायला, नाचून झालंय दमायला. अजून 2 लाईनी घेतल्या असतं ना, सेम गुलजार त्याच्या आईला. काय पाहिजे? साहेब पाणी द्या पिबायला. थांब तू. बाईला समुद्र आणणार रे. एक ग्लास बाजाला आहे, पुरा समुद्र नको आहे आम्हाला. आता तुम्ही एवढं तोंड झाकलंय, मला कसं कळणार त्याच्या खाली बाय हाय का पान घोडा नसतो तिच्या आईला? बाय हाय. हे घ्या. आरामात नाही तर ग्लास प्याल, पाणी ठेवा. किती बोलतो आहे साहेब तुम्ही? आरामात. बरं मला सांगा, तुम्ही इथं MHJ पोलीस स्टेशन मध्ये काय करताय? साहेब माझ्या जाबूत तू कोण आहे? मी हवालदार गौरव मोरे फ्रॉम MHJ पोलीस स्टेशन. कॉमेडी करायचं ना, एकदम सिरियस त्याच्या आईला. साहेब हवालदार असून सुद्धा केस नाही कापले आहे. त्याच्याबद्दल काय बोलू नका, तुम्हाला म्हणलं ना MHJ पोलीस स्टेशन इकडे सगळं चालतंय. ते जाबू दे साहेब. काय साहेब, मी कंप्लेंट दिबायला आली आहे हवालदार साहेब. अगं तबला, हवालदार नाही व हवालदार म्हणायचं, हवालदार. तेच साहेब माझा रामलाल हरपला आहे साहेब. मी काय करू आता? माझा रामलाल हरपला आहे. अच्छा, रामलाल म्हणजे तुमचा नोकर हरवलाय? सगळे रामलाल नोकरच वाटतात आहे का तुम्हाला? काय टॅलेंट आहे बाईचं, आतल्यात स्वतःच्यात खायला लागल्या. काय बोलते आहे साहेब? म्हणजे तुमची मिसिंग कंप्लेंट आहे मला? साहेब, रामलाल माझा छोटासा बच्चा आहे, नन्ना मुन्ना एवढाचा आहे, माझ्या कलेजाचा तुकडा आहे, तो हरपला आहे साहेब. माझा रामलाल हरपला आहे. मला फिर्यादीचं नाव सांगा. फिर्यादीचे नाव तर माहित नाही मला, दर्यादिल माहित आहे. माझी जो बडकी भाभी आहे तिला सगळे दर्यादिल बोलते आहे. तुमच्यापेक्षा अजून एक बडकी आहे का? नीट बघा, बडकी असेल मडकी असेल. सिरियस कॉमेडी करायची नाही, कळलं काय? कॉमेडी करायची नाही. कुठला हवालदार साहेब आहे? फिल्टर पाड्याचा आहे की कोल्हापूरचा आहे? ते कळलं असतं तर एवढं केलं असतं का मी आज? सांगा की फिर्यादी म्हणजे कंप्लेंट करणार कोण आहे त्याचं नाव सांगा की. हो, कंप्लेंट करणारी मीच आहे साहेब, पण रामलाल के बारे में मला काहीच कंप्लेंट नाही. तुम्ही शोधून द्या साहेब तेवढं त्याला फक्त. तीच म्हणतोय मी, तुम्ही कंप्लेंट करायला गेला ना. तुमचं नाव सांगा काय आहे? मच्छर काटा तो होता है मलेरिया. हाय दैया. मच्छर काटा तो होता है मलेरिया. मैं बरमदीन की घरवाली, नाम हमारा दुलरिया. अहो, म्हणजे मराठी लोकांमध्ये नाव घेतात तसं तुमच्यात पण घेतात काय? नाही, हे मराठी मध्येच असतो आहे. आम्ही इकडे येऊन शिकलो आहे. अच्छा, म्हणजे तुमचं नाव आहे मलेरिया. अरे नाही साहेब. नीट ऐका जाबाना साहेब.
साहेब माझं नाव जो आहे दुलरिया आहे. अच्छा तुमचं नाव दुलरिया आहे का? बरं दुलरिया. आणि आमचा जो हजबंड आहे उसका नाव आहे बरमदीन. बरमदीन. बर जे हरवला आहे लांबलाल तो तुमचा कोण? तुमचं काय नातं आहे त्याच्यासोबत? ते जो आहे माझ्या मुलासारखाच आहे. म्हणजे मला मैया 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 बोलवतो आहे. पण माझी बडकी भाभी जो आहे त्याला स्वतःचा मुलगा मानते आहे. ते बेडकी कुठून आली मध्ये? बेडकी नाही साहेब, बडकी भाभी हमारी बडकी भाभी है तशी तर मोठी बहीणच आहे ती. अच्छा म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही दोघी बहिणी लग्न करून एकाच घरात राहताय म्हणजे? नाही तसं नाही आहे साहेब. म्हणजे बहीण नाही आहे पण बडकी भाभी मी आणि छुटकी एकत्रच राहतो आहे. आता ही छुटकी कुठून आली मधीच? छुटकी होती है ना लहान बहीण आहे. अच्छा म्हणजे तुमची छोटी बहीण आहे तिचं नाव छुटकी आहे, बडकीचा काय संबंध नाही? नाही तसं तर बहीण कोणीच नाही आहे. आम्ही देबराणी आणि जेठाणी आहे. मग असं म्हणा की एक लहानगी आहे, एक मोठी आहे, एक मधली आहे. तुम्ही तिघी जावा एका घरात राहतात. एकदम बरोबर आहे साहेब, एकदम बरोबर आहे. कॉमेडी नाही, एकदम सिरियस कॉमेडी नाही. काय कॉमेडी करायची नाही म्हटलं तर एकदम सिरियस. साहेब मी नाही करत आहे कॉमेडी. हो मग ती करा. तुम्ही करा नाही तर मला हे असलं करायला लागतं काहीतरी. 2 वर्षात पहिल्यांदा काहीतरी बोलतोय, कोल्हापुरी बोलतोय, सातारावाला बोलतोय की सांगली बोलतोय, काहीच करायला नाही त्याच्या. रामलाल हरवला आहे तो लिहून घे. मला माहित आहे की तुमचा रामलाल हरवलाय. कुठं हरवला रामलाल तुमचा? माझा रामलाल जो आहे गणपतीच्या भीड मध्ये हरवला आहे. बर वय काय त्याच? देखो 20 वर्षाचा आहे. 20 वर्षाचा डंगरे आहे तो हरवला असेल काय? इकडे तिकडे गेला असेल उंडरायला. बघा कुठे चेक करून. साहेब सगळी इकडे धुंडला आहे, कुठेच नाही सापडत आहे साहेब. बर ठीक आहे लिहून घेतो. 20 वर्षाचा का? बर हा. आणि कधी हरवला? किती वाजता हरवला? तसं बघायला गेला तर साहेब देखो बडकी भाभी जो आहे तिने रोटी खायला दिली आहे आणि छुटकीने जो आहे वो रबडी खायला दिली आहे. मला रोटी आणि रबडीचं नका सांगू. किती वाजता हरवला ती सांगा पहिला मला, नाही तर फोन करून विचारा तरी. साहेब तेच आठवत ना. आठवा मग फोनच करून बिठा. हेलो भाभी. हाँ हम दुलरिया बोलते हैं. ए भाभी ये जो रामलाल जो आहे किती वाजता हरवला आहे? ओ मोरी माही. अरे हिने माझी शिट्टी खाल्ली का काय? ठीक बा भाभी. हाँ चलो ठीक. काय झालं साहेब देखो एक जो आहे गोंधळ झालेला आहे. गोंधळ? जो रामलाल जो आहे हरवला नाही आहे. संपला इशे. जा घरला. संपलं सगळं. पॅकअप. गजोधर हरवला आहे. कोण हरवलाय? गजोधर हरवला आहे. इथं रामला लिहिलंय, सगळी इन्फॉर्मेशन लिहिली याच्यामध्ये. हा लय इम्पॉर्टंट फाईल आहे ही. याच्यात ना असं लिहिलेलं परत खोडता येत नाही. हो आमचे सिनियर लय ओरडतात. हो साहेब तर तेवढं फक्त रामलाल जो लिहिला आहे तिकडे फक्त गजोदर लिहून टाका. बाकी सगळं बरोबर आहे. बाकी सगळं बरोबर आहे. खाडाखोड करायला लावू नका. नाही अख्खं पान पाडायला लागेल. नाही. आणि जो 21 वर्षांचा आहे तिकडे फक्त 28 वर्षांचा लिहून टाका. बाकी सगळं बरोबर आहे साहेब. म्हणजे ही वळू 28 वर्षाचा आहे साहेब. आणि तो गर्दीमध्ये नाही हरवला, पानाच्या ठेलावरती हरवला आहे. तेवढा फक्त लिहून टाका. बाकी सगळं बरोबर आहे. असं नका करू. मला ना आमचं सिनियर लय डेंजर आहे साहेब. प्लीज साहेब मी अशी खाडाखोड गेले ओरडतात होती. साहेब तेवढं लिहून टाका. सिनियर पण लय डेंजर आहे बाबा. काय बोला त्याच्याबद्दल, गोस्वामी बद्दल. ती काय मारत नाही, काय नाही. असं पोटा हात ठेवत्यात, हातात माईक घेतात, लई इज्जत काढत्यात. एवढी इज्जत काढत्यात की संध्याकाळी घेतल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही एक काम करा. तुम्ही 5 मिनिटं तिकडे जाऊन विचार करा कोण हरवलंय कोण नाही. तोपर्यंत मी माझ्या कॅरेक्टरचा भाषेचा विचार करतो. कुठली भाषा आहे? थोडा गोंधळ झालेला आहे. काय झालंय सांगा परत. ते गजोधर पहिला हरवला आहे की दुसरा हरवला आहे काही कळत नाही आहे. असं किती गजोदर आहे ती? काय करू साहेब, एवढी माणसे राहते आहे आमच्या घरामध्ये, नेमकं कळतच नाही आहे कोण. मला सांगा तुमच्या घरात. बरं आता काहीतरी बोला तुम्ही. एकूण किती माणसं राहते ते सांगा बरं का. आमच्या घरामध्ये देखो मी आहे, माझा नवरा आहे, बडकी भाभी आहे, तिचा नवरा म्हणजे माझा मोठा देवर आहे, छुटकी आहे, तिचा नवरा आहे, झाले एवढे सगळे जण.
माझे जो आहे 4.25 मुलं आहेत. 4.25 म्हणजे 4 बाहेर आहे, 1 आतमध्ये आहे पोटामध्ये. तो येणार आहे बाहेर. छुटकी आहे तिला तो देखो 4 मुलं आहेत आणि बडकी आहे तिला 5 मुलं आहेत. बडकीच्या मुलाचे लग्न झालेलं आहे, त्याला 3 मुलं आहेत. त्यातला एका मुलीचे लग्न झालेलं आहे, तो जमाई आमच्याच घरामध्ये राहतो आहे. त्याचं नाव आहे राम किसन. देखो एवढी सगळी जण राहते आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे जवळजवळ तुमच्या घरामध्ये 20-25 लोक एका टायमाला राहतात. आणि सणवार बिनवार पकडून तुमच्या घरात कमीत कमी 50-100 लोक येत असतील. नेहमीच येतात आहे साहेब. मग त्याला घर नका म्हणून डायरेक्ट जिल्हा म्हणा. एवढी लोक एका घरामध्ये राहते, आता काय करू साहेब? अरे मग एक काम करा, तुमचा जो कोण हरवलाय ना त्या घरातच हरवला असेल. एक काम करा, तुम्ही एक दिवस सगळ्यांनी बाहेर जा. जो मोजणार आहे ना त्याला आत पाठवा, एक करून मोजा. तुमचा माणूस तुमच्याच घरात असेल बघा गेला त्याच्या. काय बोलते साहेब? जाबुते साहेब, मी फोन करून विचारते आहे. 1 मिनिट. हॅलो भाभी. भाभी, मैं दुल्हनिया बोलते आहे भाभी. हमको बता जरा, ये गजोदर पहिला हरबला है कि दूसरा हरबला है? हळूहळू की. उमरी माई. ठीक बा. हा जय राम जी की. आता काय झालंय साहेब? हा, परत एक गोंधळ झालेला आहे साहेब. ते दोन्ही गजोदर आहे घरीच आहे. कोण हरवला आहे? बिरजू हरबला आहे साहेब. तुम्ही ठरवा की कोण हरवलाय ते, मग नंतर मला सांगा, मी घेतो सगळं लिहून. साहेब आता बिरजूच हरबला आहे, एकदम पकावाला बिरजू हरबला आहे. बरं बिरजू कोण हाय? तू कसा दिसतोय, काय दिसतोय, हाय का तुमच्याकडे? काय सांगा की मला, द्या की जरा. फोटो आणला आहे साहेब. हाय का? फोटो आहे का? ही देखो आमचे फोटो आहे. 70-80 लोक आहे फोटो मध्ये, सगळे आउट ऑफ फोकस आहे. कोण आहे फोटोग्राफर? कोण आहे याचा? तो वो विकास नाम होतं त्याचं. काय नाव आहे फोटोग्राफरचं? विकास नाम होतं. विकास नेहमी आउट ऑफ फोकस. त्याचा फोकस कधी क्लिअर नसतोच त्याच्या. कळलं काय? आम्हाला विचारा, आम्ही तर रोज बघतोय. सकाळी फोटो काढतोय, संध्याकाळी कोणच कळत नाही कोण आहे म्हणून. साहेब आता काय? हवालदार साहेब, हवालदार साहेब, हवालदार साहेब, आमची दुलरिया म्हणजे माझी मधली मम्मी हरवली आहे साहेब. 5 मिनिटं इकडे बसा, यांचं होऊ द्या आधी, मग तुमचं बघतो. साहेब सांगा बच्चन. मम्मी, ए मम्मी, अरे तोरे खातिर तो हम इधर आए थे. मेरा बिरजू बेटा, बिरजू साहेब, हमार बिरजू आम्हाला भेटलेला आहे. धन्यवाद साहेब. आता आम्ही जातो आहे साहेब. थांबा, इतका लवकर धन्यवाद नाही आहे. आज कोल्हापूरचा शोएब अख्तर बाउन्सर फेकून मारणार आहे. कोल्हापूरचा शोएब अख्तर रंकाळा पवेलियन एंड. वा, बहुतही बढिया. गौऱ्या, 2 वर्षानंतर तू आज फायनली जो काय आगळा वेगळा प्रयत्न करून बघितलेला आहेस, त्यामुळे आम्हाला जाम मज्जा आलेली आहे. मस्त. सई. आता कोल्हापुरी ऍक्सेंट केला म्हणजे काटाकीर परफॉर्मन्स. खूप भारी. कोल्हापूर, सांगली आणि सातारा साधारण, म्हणजे तू म्हणालास ते बरोबर होतं की कुठलं आहे नक्की माहीत नाही, कारण खूप सिमिलॅरिटी आहे. पण गौऱ्या, तुझ्या तोंडून तो ॲक्सेंट फारच गोड वाटत होता आणि मस्त परफॉर्मन्स. वनिता, मी तुला मिस केलं आणि आज तुला इकडे बघून खूप मजा आली. तुम्हाला दोघांनाही बघून खूप मजा आली. प्रसादा. तुमच्या दोघांबद्दल मी बोलतोच, पण इतक्या वेळेला प्रत्येक जोडीबद्दल काही ना काहीतरी मी शेर ऐकवत असतो. आज खास प्राजक्तासाठी एक शेर. इरशाद. माचिस तो यूं ही बदनाम है हुजूर, माचिस तो यूं ही बदनाम है हुजूर, वो तो आपके तेवर है जो आग लगा देते हैं. थँक्यू. एवढ्या मोठ्या फॅमिलीत दुलरियाची हालत बुरी, एवढ्या मोठ्या फॅमिलीत दुलरियाची हालत बुरी. गौऱ्या, टांगा पलटी घोडे फरार, अशी तुझी कोल्हापुरी. लय भारी. सुपर हिट. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तर मंडळी, आता तुमच्या समोर येते आपल्या टॅलेंटनं
शरीर आणि सिच्युएशन हवी तशी वळवून लेखकालाही चकित करणारी जोडी अर्थात भूषण कडू आणि प्रियदर्शन जाधव. आणि आज त्यांच्या सोबतीला आहे भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. तिघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुपरस्टार लोणच्यासारखा असतो. हा फेंगड्या सुपरस्टार उठून येतो एवढा कॉन्फिडन्स. तुला लक्षात आहे ना? हो. आज आपला स्पर्धेचा प्रयोग आहे. माहिती आहे ना. परीक्षक बसलेच. हो. कळलं? तेव्हा नीट कर. कोणाला सांगतोय तू काल तालमीला का नाही आलास? ते जरा भजनी मंडळात गेलो होतो. मिळाला गोस्वामी महाराजांचा प्रसाद मिळाला? मिळाला ना. चांगले 2 आठवडे मिळाला. तरी नशीब महाप्रसादापासून वाचलो, नाही तर अख्खा सीझन गेला असता. का करतोस असं? एक तो राजा झालेला आपला दर्शा, त्याचा पत्ता. अरे तू कुठे आहे? दर्शा आहे कुठे? येतो तो बोला. हॅलो हॅलो ऐक ना. हॅलो अगं वासंती कुठे आहेस तू? अगं येणार होतीस ना प्रयोगाला, असं काय करतेस? अगं 3:30 झाले. अगं आता इथे दुसरी बेल पण दिली यांनी. ये ना लवकर. अगं मी आहे ना नाटकात, तू बघायला येणार होतीस ना. मग यायचंच ना. किती उशीर केलास? हो मी राजा आहे या नाटकात. हो अगं भरजरी कपडे असले, राजा जरी असलो तरी 3ऱ्या मिनिटात मी मरतो या नाटकात. अगं मी 3ऱ्या मिनिटातच मेलो तर तू कधी बघणार माझा रोल? पुढे ते नाटक शिपायांचं आहे. अगं ये ना लवकर. किती वेळा लावतेस? ये. ए दर्शा. हा अरे काय? अरे 2 बेल झाले. चल फोन ठेव ना आता. टेन्शन आले सर. रेडी रेडी ऐका. हा 2 बेल झाले. पटकन पटकन पलेसींची चक्री घे. चक्री घे. बोल बोल वाक्य बोल. तुमचंच पहिलं आहे सर. हा घे. महाराज घात झाला. महाराज शत्रू थेट वाड्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे महाराज. आणि आपल्याला चहूबाजूने घेरलंय. महाराज शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात अटळ आहे महाराज. अरे बापरे, शत्रू वाड्यापर्यंत पोहोचला. या वाड्याचा तारणहार मी. आता मी या शत्रूला कसं वाचवणार? बरं झालं आपण महाराणींना त्यांचा मेणा घेऊन पलीकडे पाठवलं, नाहीतर या सगळ्यात महाराणींचं काय झालं असतं आम्हाला याची कल्पनाही करवत नाहीये. हरकत नाही. आता आपण असं तिष्ठत बसण्यात हे नाही. काय नाही सर, बसण्यास काहीतरी नाही सर. हा असं आपण नीट करून घे. नाही आता आपण तिष्ठत बसण्यात काही उपयोग नाहीये. चला आपण भुयाराच्या मार्गाने चलू. मी बोलतो ते. हा सर मी बोलतो. ते काही हे नाही वगैरे असं नाही. नाही मी बोलतो. कॉमेडी स्किट्स वगैरे नाही, नाटक आहे. नाही मी ते जरा प्लीज. हा सर. चल सुरू करूया. हा चल पटकन थर्ड बेल द्या. नको थर्ड बेल देऊ नको. अरे काय बेल देऊ? काय करतो? दादा माझी बायको येणार आहे प्रयोगाला. मग येऊ दे. नाही येणारच आहे ती. नुकतं लग्न झालं ना, तिने काम नाही बघितलंय माझं कधी. आज बघेल ना दादा. पण काय झालंय, निघाली आहे ती लालबागवरनं. यायला थोडा उशीर होतोय. 15-20 मिनिटं अजून थांबूया ना, करूया ना. काही येणारस का तू? प्लीज दादा मी पाहतो. 15 मिनिटं. अरे बघ 3:30चा प्रयोग होता, आता 3:55 झालेले आणि असं. बाई कधी सुरू करणार आहे ते नाटक? याला काही अर्थच नाही. चला ना सुरू करा ना. बाई चला पडदा उघडा. ए प्रेक्षक दंगा करून लागले. कळलं? हे चल तू थर्ड बेल द्या. ऐकतोस का तू? अनाउन्समेंट सुरू कर. अनाउन्समेंट सुरू कर. हॅलो हॅलो चल सुरू हॅलो. थर्ड बेल दिले इकडे. थर्ड बेल दिले. तू ये ना पटापटा. तू कुठे आहेस? थर्ड बेल दिले इकडे. हा हो आता सुरू होणार नाटक. हो असंच असतं. 3 घंट्यात सुरू कर अनाउन्समेंट. हो मी करतो अनाउन्समेंट करतो. ऐक मी मोठी करतो अनाउन्समेंट. मोठीच्या मोठी करतो, त्यावर पटापट येतो. मोठी करतो मी. सॉरी. आणि ऐक हॅलो, खाली गोट्या सावंत नसेल त्यामुळे तुला मिळेल पास. अरे काय करतो? हॅलो. सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती. सर्व रसिक प्रेक्षकांनी कृपया आपले मोबाईल फोन्स, लँडलाईन, कॉर्डलेस, होपलेस, वायफाय, AC, फ्रीज, फॅन सायलेंट ठेवावेत आणि जेणेकरून नटांचा व रसिकांचा नागोबा होऊ नये. माफी असावी, जेणेकरून नटांचा व रसिकांचा रसभंग होऊ नये.
कारण रसभंग झालं की काय होतं, नाटकाची सगळी गंमत निघून जाते ना. आणि तुम्ही प्रेक्षक असे आहात, इथे बसलेले आहात, हे आमचं सौभाग्य आहे की तुम्ही बघायला आलेला आहात. पण असं जर कधी होतं की प्रेक्षक बोलतात, मग तुम्ही म्हणता की नाटकवाले बोलतात, पण प्रेक्षक जेव्हा बोलतात तेव्हा नाटकवाल्यांना उलट बोलता येत नाही, कारण ते प्रयोगात रंगलेले प्रयोगात रंगलेले असतात ते. आणि त्यामुळे होतं असं की प्रयोग रंगत नाही, ते पाठांतर करून आले असतात. खरं तर 3 महिन्यांची तालीम असते, त्याची एक प्रोसेस असते. झंडू पुढे बोल ना. झंडू कुणाला बोललो? झंडू कुणाला बोलला? अनाउन्समेंट करतो, बोल ना पुढे. बोलतोय ना, झंडू बोलतोय, याला सांगून ठेवा. तू अनाउन्समेंट कर ना. अनाउन्समेंट कर. भांडा काय? चल लवकर. काय करतोय? चल कर रे. लवकर. झंडू स्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लहान मोठे, वृद्ध आबाल वृद्ध, क्लासी आणि अत्यंत मासी, जनरल, कोपऱ्यात किसिंग कपल बसलेले, मोजडीवाले, सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून. आली असशील तर पदर हलव, अंधारात मला दिसत नाही, तुला माहिती आहे. आली असशील तर सादर करत आहोत नाट्यजंगम निर्मित, नाट्यचुंबन निर्मित, नाट्य बोंबील निर्मित, नाट्य बार निर्मित, नाट्य सारंग बार निर्मित बार पडलेला आहे. नाट्यसंग हा म, नाट्यसंगम निर्मित. 3 अंकी एकांकिका, एका सैनिकाची करामत, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात. बायकोशी बोला ना, सर बायकोशी बोला ना, सर बायकोशी बोला. चल या लवकर चल. अरे कर्टन केलं ना, बापाचं कर्टन. अरे असं काय कर, तू भर ना, मध्ये मध्ये म्युझिक चालू ठेव, ब्लँक जातं का मग. महाराज घात झाला. शत्रू थेट आपल्या वाड्यापाशी येऊन पोचलाय महाराज. आणि महाराज आपल्याला चौबाजूने घेरलंय महाराज. शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात हा अटळ आहे महाराज. शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोचलाय महाराज. जादूगार केलाल, आणि अर्धवट राव, कुठून आलात तुम्ही? आम्हास तुम्ही अशी तकलीफ का देत आहात? महाराणी जोवर आमच्या महालात येत नाहीत तोवर आम्ही इथून टाच काय आमचे नख देखील पुढे करणार नाही. महाराज असं काय करताय महाराज? शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय महाराज. आम्हा सगळी खबर बात आहे. शत्रू वाड्यापर्यंत आला असेल तर वाड्याला सांगा शत्रूचे फोटो काढा म्हणून. आणि शत्रूचे फोटो काढून झाले असतील तर शत्रूला वाड्याचेही फोटो काढायला सांगा.
पण काहीही झालं तरी महाराणी जोवर येत नाहीत तोवर आम्ही इथून हलणार नाही. A16 सीटवर बघतच राहणार. महाराज महाराज असं आताताईपणा करू नका. आता ताई काय ना आता हेच आता ताई नाही. महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय. दर्शा तुझं वाक्य भुयाराकडे कूच करूया म्हणून. शत्रू वाड्याकडे येऊन पोहोचलाय महाराज. वाक्य घे वाक्य तुझं वाक्य घे. महाराज कसं समजावू तुम्हाला महाराज. शत्रू वाड्यापर्यंत अरे घे ना वाक्य ऐक ना माझं. शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय महाराज. नाही महाराणी येत नाहीत तोवर आम्ही या वाड्यातून एक पाऊल देखील पुढे टाकणार नाही. एक पाऊल पुढे टाकणार नाही आम्ही. तुम्ही काहीही केलं तरी. बघू काय करताय. ठीक आहे ठीक आहे. आयुष्यात असे असंख्य अडथळे आम्ही पाहिलेले आहेत. हरकत नाही. शिलेदार बने. हा चला आपण दोघं जाऊ वाड्याच्या दरवाजापाशी आणि पाहू शत्रू कुठपर्यंत येऊन घुसलाय ते. या जायचं तिकडे जा. अरे यार हा काय आहे यार. अरे हा नाटक पुढे जाऊ देणार नाही यार. अरे हा मेला नाही तर पुढचा सीन होणार नाही. भुऱ्यातला साक्षात्कार. अरे ते मेन नाटक आहे. हा काय अडून बसला आता. अरे याला बाहेर काढायला हवा. महाराज महाराज शत्रू वाड्यापर्यंत आलाय महाराज. महाराज आलाय शत्रू वाड्यापर्यंत. महाराज हेच आम्ही तुम्हाला सांगत होतो. 4:10 शत्रू आला असता तरी चालला असतं. आपण 3:55 गोंगाट करू लागलात कलकलाट करू लागलात की शत्रू आला शत्रू आला. जरा आम्हाला महाराणींचं दर्शन झालं असतं. महाराणींनी आम्हाला डोळे भरभरून पाहिलं असतं तर हा देह इथेच सोडला असता. आम्ही येत नाही. काय पण मुहूर्त साधलाय पंत तुम्ही. महाराज अहो महाराणी तर मेण्यात बसून कधीच रवाना झाल्यात. मग इथे कशाला थांबायचं. आता इथे थांबण्यात काय. काय प्राप्त होणार आहे इथे थांबून? महाराणी गेल्या मेण्यात बसून हे आम्हास कल्पना आहे. ठीक आहे येतो आम्ही. चला महाराज भुयाराकडे कूच करूया. चला. नाही मेणा वळवा. जेथे कुठे तो मेणा गेला असेल तेथे निरोप धाडा आणि मेणा वळवा. मेणा ट्रॉपिक मध्ये असेल तर मेणा वळवा. जोपर्यंत महाराणी आम्हाला आमच्या नजरेसमोर दिसत नाही तोपर्यंत आम्ही इथेच कायमचे. महाराज महाराज असं करू नका महाराज. महाराज चला लवकर. समोर परीक्षक बसलेत आजच्या प्रयोगाला. लवकर चल. बसू दे. आपल्या 20 वर्षांची मरमर जिला दिसत नाही तिला 20 वर्षांचा चार्मर दिसतो. ती काय आपल्याला परीक्षण करणार. महाराज महाराज मी तुमच्या भावना समजू शकतो महाराज. पण लक्षात घ्या महाराज प्रसादोक पण बसलेत. त्याची काळजी करू नको. कालच मी त्याला सांगितलं पुढच्या सिनेमात मी त्याला लीड रोल देणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत माझं बक्षीस फिक्स आहे. तुम्ही तुमचं बघा काय. आणि माझी बायको जर इथं माझा परफॉर्मन्स बघत नाही तर मी काय हालत नाही. महाराज महाराज तुम्ही स्वतःची पोळी भाजून घेतली आणि आम्हाला गेली 20 वर्ष लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लावता. अहो आमचा तवा करपला महाराज. महाराज असं काय करताय महाराज. महाराज चला भुयाराकडे. नाही मेणा वळवा. महाराज बोला बोला. का बोबडी वळली. बोला बोला बोला. आता का का मी बोला. जातो महाराज. मी जातो. का मग का आता. अरे याला काय अर्थ आहे यार. बाहेरच निघत नाही यार. हो सर. अरे का निर्मात्याला मारताय का तुम्ही. सर सर अरे पहिलाच प्रसंग सुरू आहे अजून. सर आमची काहीच चूक नाही सर. आम्ही व्यवस्थित काम करत होतो सर. अहो हा ना अडूनच बसलाय. त्याची बायको आल्याशिवाय बाहेर जायला निघत नाहीये सर. सर आता काय चूक आहे सर तुम्ही सांगा सर. आम्ही प्रामाणिकपणे काम कधी करत नाही का.
तुम्ही आमची 10-15 प्रयोगाची पाकिटे रखडवतो. आम्ही काय बोलतो का तुम्हाला कधी? कपडे धुवायला टाकत नाही. आम्ही कधी तक्रार केली का तुमच्याकडे? सेटला सगळी भोकं पडलेत. आम्ही काय बोललोय का कधी? दौऱ्यात निघताना गाडीत डिझेल भरायला पैसे आमच्याकडे मागता. आम्ही दिलेत तुम्हाला. तू त्याचा प्रॉब्लेम सांगतोस का तुझा सांगतोय? त्याचा मेन आहे ना. बघा ना काहीतरी तुम्ही समजवा ना त्याला. बोलवाला विंगे तू तुमचं ऐकेल. बोलवा त्याला विंगेत बोलवा त्याला ऐकेल. जा ना सांगा ना. आपण आज्ञा करावी. आपण कोण? मी भुयार आहे. माझ्या शिरा. माझ्या शिरा. असल्या भुयारात आम्ही कधीच शिरत नाही. अरे ह्या भुयारातून फक्त तारखा येतात, पाकिट येत नाहीत. ती आम्ही महाराणी येत नाही तोवर इथून हलत नाही. वाटायचं करा नाटकाचं का? आम्ही नाही हलणार. यार असं ना ऐकणार नाहीये. हॅलो हॅलो हा वहिनी. हो हो मी सुपरस्टार भूषणकडून बोलतोय. हा नाही जोक नाही सांगत आहे हो. ऐका ना अहो तो प्रियदर्शन म्हणाला होता तुम्ही आज इथे प्रयोगाला येणार म्हणून. हो मग या ना. तो अडून बसलाय. प्रयोग संपत नाही तोपर्यंत. हां काय म्हणते? हां हां बर 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 बर. येत आहेत ना वहिनी? येत आहेत ना? गेल्या वहिनी? गेल्या? महाराज एक अत्यंत वाईट बातमी आहे. महाराणींचा मेणा कालिदास मुलुंड ऐवजी कालिदास नाशिकला जाऊन पोहोचला. मीणा लालबागहून निघाला तो मुलुंडला थांबलाच नाही. थेट नाशकात गेला. तो ना शिकला न सवरला न त्याने आम्हाला पाहिला. आता आम्हा जगण्यात तरी काय अर्थ? आम्ही जातो. नाही हा घ्या, हा घ्या कंठा, हा घ्या. मी कंठाने मरतो. क्षमस्व. गेले 6-7 महिने नाट्यगृहात जाणं इतकं मिस करतेय मी. आणि तुम्ही आज इथे बसल्या बसल्या आम्हाला ऍक्च्युली आम्ही नाट्यगृहात बसलोय असं फिलिंग दिलं. 3री घंटा ऐकवलीत. आम्ही कृतकृत्य झालो. आणि काय परफॉर्मन्स, क्या बात. सई मी येते. दर्शन तू आज दणाणून सोडलं स्टेज. हॅवॉक केलास. अप्रतिम होतं. लेखन अप्रतिम होतं. परफॉर्मन्सेस अप्रतिम होते. भूषण आउटस्टँडिंग. तुमचा तो सीन म्हणजे शोरीलमध्ये लावावा असा सीन होता की तू अनाउन्समेंट करतोयस आणि इकडे तुझं मायमिंग चाललंय. अप्रतिम. आणि प्राजक्ता राईटली सेड ती घंटा ऐकल्यावरती पोटात खड्डा पडला, अंगावर काटा आला आणि डोळे भरून आले. फार बरं वाटलं. आज तू म्हणजे शब्दांच्या पलीकडचं काहीतरी आज दिलंयस तू. त्याच्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. हादरवून सोडणारा परफॉर्मन्स मी पाहिला आणि मी आज धन्य झाले. दर्शन, थँक्यू 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 आय लव्ह यू. थँक्यू. प्रसादा सईनी जे केलं तेच मलाही करावं असं वाटतं. Hey, how sweet. वा वा दर्जा. वा 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 वा, क्या बात आहे यार, क्या बात आहे. दर्शा, तू आयुष्यभर किती पिक्चर कर, मला त्यात लीड रोलला घ्यायचे फॉल्स प्रॉमिसेस दे, खोटं बोल, खरं बोल, काही कर, पण आयुष्यात मला एकदा नाटकात तुझ्याबरोबर नक्की. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण सगळी रंगभूमीवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि माहीत नाही आता अजून किती महिना 2 महिने लागतील, पण या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा रंगमंच आणि हे नाट्य आमच्यासमोर उभं केलं तर त्याच्याबद्दल कौतुक नाही, मी तुमचा कृतज्ञ आहे. थँक्यू थँक्यू. अत्यंत मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचेच. आणि काय स्किट, काय परफॉर्मन्स. भूषण, क्या बात आहे. बने, सुपर्ब. दर्शक, काय काय परफॉर्मन्स यार, काय शब्द पलीकडचं आहे सगळंच. अफलातून अफलातून. भूषण, दर्शन, बने, तुम्ही कॉमेडीचा जमवला तर इतका सुरेख मेळ की टी व्हीच्या पडद्यावर सुद्धा दिसला नाटकाचा अद्भुत खेळ. वा वा वा. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू थँक्यू.